सोलापूर शहरात भीमज्योत स्वागताचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या निमित्ताने विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। भारतीय भीमज्योत नागपूर दीक्षाभूमी ते मुंबई चैत्यभूमी या उपक्रमांतर्गत भीमज्योत 26 एप्रिल रोजी सोलापूर शहरात येत आहे। सोलापुरातील छत्रपती संभाजी महाराज चौक इथं भीमज्योतीचं उत्साहात स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने देण्यात आली। भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित गायकर यांच्या संकल्पनेतून सुरू असलेली ही भीमज्योत नागपूर, अकोला, नाशिक, लातूर, सोलापूर, मुंबई असा प्रवास करत आहे। सोलापुरातील आगमनानंतर छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, अहिल्यादेवी होळकर तसंच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात येणार आहे। त्यानंतर भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेचं सामूहिक वाचन आणि बुद्धवंदना कार्यक्रम होणार आहे। पुढील कार्यक्रम हेरिटेज मंगल कार्यालय गांधीनगर इथं सायंकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आला असून भीमशाहिरी कार्यक्रम तसंच बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित दृकश्राव्य चित्रफित दाखवण्यात येणार आहे। यावेळी मान्यवरांचं मार्गदर्शनही होणार आहे। या सर्व कार्यक्रमांना सोलापूर शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीने करण्यात आलं आहे, अशी माहिती भाजपच्या शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी दिली। या पत्रकार परिषदेला सभागृह नेते नरेंद्र काळे, प्रवीण कांबळे, राजू माने, महेश बनसोडे, अनंत गोडलोलू, सोमनाथ गोयल आदी उपस्थित होते। समाज बांधवांमध्ये भारतीय जनता पार्टी हा समाजाच्या बरोबर न चालता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या विरुद्ध चालत आहे, अशा प्रकारचं नॅरेटिव्ह जे पसरवण्यात आलेलं होतं ते त्या समाजापर्यंत खोडून काढण्यासाठी आणि त्या समाजाप्रती असलेला भारतीय जनता पार्टीचा आदर असेल, समभाव असेल तो व्यक्त करण्यासाठी भारताची भीमज्योत ही नागपूरच्या दीक्षाभूमीपासून सुरू करून मुंबईपर्यंत ही भीमज्योत नेण्याचा कार्यक्रम भारतीय जनता पार्टीने आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमासाठी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती जमाती मोर्चाचे अध्यक्ष विश्वजित गायकवाड प्रदेशात अध्यक्ष, त्याचबरोबर सरचिटणीस सूर्यवंशी या दोघांनी यामध्ये खूप मोठा पुढाकार घेतलेला आहे। नागपूरमध्ये या ज्योतीचं मोठ्या प्रमाणामध्ये स्वागत झालं आणि त्याच्यामध्ये मुख्य कार्यक्रमाचा जो समावेश करण्यात आलेला आहे त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरती एक AI माध्यमातून चित्रफित तयार केलेली आहे आणि लहानपणापासून त्यांनी घेतलेलं शिक्षण असेल, त्यांनी स्वतः इतक्या कष्टातून स्वतःचं आयुष्य कशा प्रकारे स्वतःला घडवलं, त्याचबरोबर लोकांना त्या शिक्षणाच्या माध्यमातून काय संदेश दिला, त्याचबरोबर समाजासाठी देशासाठी जे राज्यघटनेचे ते घटक होते, संविधान लिहिण्यामध्ये त्यांचा जो मोठा वाटा होता त्यामध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला आहे। त्याच्यासाठी महिलांच्यासाठी आणि दलिताच्या उद्धारासाठी जे काम त्यांनी केलेलं आहे आणि या लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जे कार्य त्यांनी लोकांना सांगितलेलं आहे आणि उभं करण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याच्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नेत्यांबद्दल असेल किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांच्याबद्दल असेल ते नॅरेटिव्ह पसरवण्यात आलेलं होतं। संविधानाचा हे लोक खून करतायत, संविधान बदल करतायत, अशा प्रकारचं खोटं नॅरेटिव्ह जे पसरवलेलं होतं ते सगळ्यांना लोकांना खोडून काढण्यासाठी आणि त्याचबरोबर ते कसं खोटं होतं हे सांगण्यासाठी ही भीमज्योत नागपूरपासून दीक्षाभूमीपासून निघालेली आहे आणि ती निघून आता नागपूर, त्याचबरोबर नाशिक, अकोला, लातूर, त्यानंतर सोलापूर आणि मग मुंबई अशा प्रकारच्या मुख्यतः 5 जिल्ह्यांमधून ही भीमज्योत आणि त्याचे कार्यक्रम ठरलेले आहेत। आपल्या इथे ही भीमज्योत 26 तारखेला संध्याकाळी 5 वाजता शहरामध्ये त्याचं आगमन संभाजी पुतळ्यापाशी होणार आहे। त्या ठिकाणी आमचे सर्व कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टीचे 3 आमदार, पदाधिकारी, त्याचबरोबर महानगरपालिकेचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक आणि सर्व आमच्या SC मोर्चाचे सर्व पदाधिकारी हे सगळेजण या ज्योतीचं स्वागत करतील।